आंब्याची टोपली दे बघू. दे माझ्याकडे. घे ग. बाई 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 बाई. उमावंसा, अहो तुम्ही एक रीत भात सोडलीत म्हणून आम्ही सुद्धा सोडून देऊ? हो, सासूबाईंकडून हरभरे घेतले तेच आम्ही आता आमच्या ओटीत घ्यायचे? कसला कसला म्हणून दरबंदच राहिलेला नाहीये. का काय हरकत आहे? त्यांच्या कपाळावरचं कुंकू बघण्यापरीस त्या कपाळावरच्या रेषांमध्ये जो अनुभव साठला आहे तो तर टिपून घ्या की. तुम्हाला सांगते, आमच्या घरी आमच्या आजीची निस्ती पायीची धूळ जरी आमच्याकडे आली ना तरी बी टक्के टोणपे खाऊन त्यांनी कमावलेलं शहाणपणच आपल्याकडे आलं अशीच समजूत आहे. म्हणजे त्यांचा आशीर्वाद लय मोलाचा आहे असंच आम्ही मानतो. तुम्ही माना, पण आम्ही का मानू? मुळात तुम्ही हे सगळं सांगणाऱ्या कोण आहोत? आगंतुकच आहात ना? वहिनी, आवरा स्वतःला. इथे येणारी प्रत्येक सवाष्ण चैत्र गौरीचं रूप आहे आणि त्यांचा अपमान म्हणजे गौरीचा अपमान. मला इतकंच म्हणायचंय की तुमच्या सासूबाई सगळ्या जगाला रीतभात शिकवत असतात, मग त्यांनी स्वतःनी ते पाळायला नको? बोलायची वेळच कशाला आणायची? हो, पण बोलायची गरजच नाही ना. आणि एक वेळ मी काय मानते ते बी सोडा, पर देवी बी त्यांनी लावलेलं हळदी कुंकू स्वीकारतेच ना. तुम्ही आम्ही नाकारणारे कोण? अहो, देवाने जिथं माणसा माणसात भेद केला नाही तिथं आपण कशा पायी करायचा, आणि ते बी इथं रावळत बसून. उमाई, तुम्ही भरा हरभऱ्याची ओटी. भरा. पेरड गुच्ची दे ना नाकावर. हा, कसली बिदागी? ठाव ना ठेंबानी राळभर बोंबा. अहो, ठाव नाही काय म्हणता? मग तू सांग कसं काय ते? त्या सोमनाथच्या मागे गेलास, जाऊ नको म्हटलंस तरी गेलास ना तू, नाचत नाचत घरी आलास आणि आता बिदागी मागतोस मला? नारोबा, झिडपिडा दिसलो ना तरी अंगात दम आहे माझ्या. अहो बघा तरी, एक त्या शिवप्पानं सगळे काम पूर्ण केले बघा. काय सांगतो एकटे? हे बघ, त्या शिवाप्पाचा आणि माझा काय संबंध नाही. मी त्याला मोल देणार नाही. नकाच देऊ ती बोली माझ्याशी ठरली होती, त्यामुळं तुम्हाला बिदागी द्यावीच लागेल. ती बी पूर्ण. काम पूर्ण झालंय. द्या.
शिवप्पा, हे काय? कामाची बिदागी. पण ही तिघांची आहे ना? अहो लाजवताय का मला? बिदागी तिघांची आहे खरंय, पर तिघांचं काम तुम्ही एकट्याने केलं हे पण खरं. आजी निघाय पाहिजे. कुकवासाठी आले, तुमचा संकल्प बी पुरा झाला. जीवाला लई शांती मिळाली बघा. अहो तुम्ही जे धाडस दाखवलं त्यामुळे हे शक्य झालं. तुम्ही जे केलं ते सोपं नाही. नाही हो, लखमाई आल्या म्हणून 5 सवाष्ण पुऱ्या झाल्या. किटूरायानंच झाडलं म्हणायचं. येऊ मी. किटूराया, मालकासने सद्बुद्धी दे. माझ्या सखूला सुखात ठेव. समद्यांचं कल्याण कर. याला म्हणतात सात्विकता. बापडीनं आपल्या जखमांसाठी काही मागितलं नाही, उलट इतरांच्या भल्याचा विचार केला. आजी, अगं लखमाई खरंच बोलले. तुमचा अनुभव, तुमचं शहाणपण, तुमचं पुण्य आशीर्वाद बनून माझ्या पदरी पडू दे. समती पाप नाही जीव देत. माझं समता आयुष्य तुला मिळते पा. खुश राहा. खरं बोलली गोदा. लखमाई, कोण कुठली तू? ना ओळखीची ना पाळखीची. जसं तू म्हणालीस ना की तू आणि तुझा कारभारी लोकांच्या अडचणीला धावून जाता, ते पटलं बघ. अगं केवढं पुण्य बांधताय गाठीशी. खरंच लखुमाई, तू आलीस आणि वहिनींसमोर आमचा कैवार घेऊन अगदी खर्चीच झालीस बघ. साऱ्या बाजूने लाज राखलीस का आमची? कसे आभार मानू कळत नाही. सोपं आहे की, मी सांगेन ते ऐकायचं. मी तुमची बाजू सावरली ना, मग आता त्या बदल्यात मला काही नको का मिळायला? काय हवंय तुला सांगते. सांग काय हवंय?
तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि विसावा. तुम्ही तिघी बी आज मनानं आणि शरीरानं लई दमला. आता जरा निवांत व्हा. सारं झालंय नव मनासारखं. खरंच लकुमाई, अगं समारंभ चैत्र गौरीचा, पण तू जे केलंस तेव्हा असं वाटलं की खुद्द चैत्र गौरच आमचं माहेरपण करते ग. तुमच्या सखून आर्त साथ घातली म्हणून घडलं समद. तिची आस आणि भक्ती अगदी निर्मळ आहे. कारण तुमच्या संस्कारात वाढती आहे तुळस. येते मी. काय गे उद्याची कुठं आमचं नाक कापायला गेली होतीस? कावेरी सांगत होती तू रावळात नव्हतीस म्हणून. रावळात नव्हते? हा, कोण म्हणलं रावळात नव्हते? हे कावेरी. डोळे आहेत का निसत्या खोबनी? सवाष्ण म्हणून गेलते. जसा खून माझं कुकू वाचिवलं तिच्याकडच्या हळदी कुकवाला जाणं माझं कर्तव्यच होतं आणि मी ते केलं. रावळातच होते. हा तेच म्हणतो मी. अरे हा काय हा, इथं आम्ही बोंबलत फिरतोय आणि ही आमच्या तंगड्या आमच्याच गळ्यात अडकवल्या अवदसीनं.
आमचीच बायको आमच्यावर उलटली. आता समजे लोक फिदी फिदी असतील आम्हाला. हा मग आता बघतो मी तुला. चल तुला शिक्षा करतो. काय शिक्षा करणार आहे? बोला की काय शिक्षा करणार आहे? काय गे कावेरी, काय सांगत फिरत होती समद्यांना? तीच शिक्षा दे की मला. हळदी कुकवाला गेला तर तुमचा कुकू कायमचा पुसू असं सांगितलं नव. गेल ते हळदी कुकवाला, मग तू पुसतेस माझा कुकू कायमच का तुम्ही पुसताय? हा गे गोदा का काय बोलतेस? तुझ्या जिभेला काय हाड? हे तू विचारणार मला? काय काय कपट कारस्थान करत असतीस ते विचार स्वतःच्या मनाला. येळीत सुधारा, सावध हो जरा. एवढी कपट कारस्थान केली तरी बी 5 सुवासिनी आल्याच. हळदी कुकू बी झालं आणि नवस बी फिटला. अय्यो, या चैत्र गौरीला जाऊन आल्या आणि फुटली की हो नवीन जीभ म्हणतो मी. काय रे भांडू, गंगा मावशीला बोलवायला गेलास तो गेलाच. 5वी सवासण आली की नाही आली, हळदी कुंकू झालंय की नाही झालंय, काही परवा नाही तुला. किती वेळ झाला आलाच नाहीयेस रे तू. इथे किती काय काय झालं ठाऊकी का तुला? वेगळीच 5वी सवासण आली आणि सगळं नीट झालं. माईचा संकल्प पूर्ण झाला. आणि ते अगं पुरे धबधब्यावानी बदा बदा बोलायला लागलीस. जरा थांब, काही बोलू नकोस तू. बस ते अगं पुरे काय करतीयस? गपचूप बस. हात कर. असं नाही, असं. अच्छा. आता हे सगळं खायचं. अजून 2 वाटपणं देणार आहे मी तुला. दमून आलायस ना? अगं हो हो खातो, पण इथं नाही. म्हणजे इथे नाही तर कुठे खाणार आहेस? ते काही नाही, तुला खावंच लागेल. तू नसतास तर आजचा समारंभ झालाच नसता. कैऱ्या तुझ्यामुळे मिळाल्यात, शोखू मावशी तुझ्यामुळे आलीये, गोदाई तुझ्यामुळे आलीये. तुझं खूप कौतुक करायचंय मला. अगं कर ग, मला आवडतात लाड केली, पण फक्त माझी एकट्याचं कौतुक करू न ग. म्हणजे आणखीन कोणाचं करायचं? वा ग वा, अभय आणि झिपरीला विसरलीस वय. अगो बाई, खरंच की, अशी कशी विसरले मी? मग त्यांनी किती मदत केली आपल्याला. ते 2 वाटेकरांना दिल्याशिवाय मी खाईन का? मी झिपरीलाच सांगायला गेलतो, तिला बी घेऊन येणार होतो, पण तिच्यामुळं मोठ्यांच्यात वाद होतात ना, म्हणून नाही घेऊन आलो. म्हणजे आपण अभयकडे जाऊ, तिथं झिपरीला. नाहीतर अभयला घेऊन झिपरीकडे जाऊ. म्हणजे काय घ्यायचं ते समद्यांनी एकत्र खायचं. चालेल, पण घरात सांगावं लागेल ना. आपण उमाईला विचारूया. चालेल चालेल. आप्पा तुम्ही? अहो काय झालं? त्या मालकान परत तरास बिरास दिला का काय? नाही नाही, मी हे द्यायला लागला. हे काय? कामाचं मूल आहे. खर तर हे काम दिनून घेतलं होतं, पण त्यानं सगळे पैकी मला दिले. यातले अर्धे त्याच्या हक्काचे. ठेव. हवं नाही नाही, हवं त्यांनी नाही घेतलं तर मी कसं घेणार? मी जे कधी स्वप्नात बी पाहिलं नव्हतं ते मला भरभरून मिळाले आप्पा. थोरा मोठ्यांच्या मांडीला मांडी लावून
मला बी सवासणीचा मान मिळाला, अजून काय पाहिजे? दिनूचे म्हणूनच देतोय. दिनूचा मान मी ठेवला, आता त्याचा हक्क देतोय. हवा आप्पा, हक्काचे समजा रावळ्यात मिळाले की. ते वेगळं, हे अर्धे पैके तुला घ्यावेच लागते. मोठा भाऊ म्हणून सांगते. अहो पण घे. आता कसं मोठ्या जबाबदारीतून मोकळं झाल्यासारखं वाटतंय. येतो. अशी माणसं कुठून जन्माला घालतो सिटूराया? समदसने सुखात ठेव. उमाई, एक विचारू? रागवणार नाहीस ना? छे, का आज का रागवीन? मी पांडूला देत होते पन्हा आणि आंबे डाळ, पण तो नाही म्हणाला. का? अगं त्यानेच तर कैऱ्या आणायला मदत केली होती ना, आणि तुम्ही दोघे मिळून सवाशिणी घेऊन आलात. तीच तर. पांडू म्हणाला कैऱ्या मिळाल्या त्या झिपरीमुळे, गोदाई वाड्यातून सुटली ती आबाईमुळे. उमाई, त्या दोघी नसते ना तर आजचा आपला समारंभ झालाच नसता. मग त्या दोघींना पण द्यायला हवं ना. कुणालाही हाताला धरून रावळत नेतायत. काही झालं तरी चूक ही चूकच. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. एक वेळ आबाईचं ठीक आहे, पण झिपरीचं आजीला नाही चालणार बहुतेक. का नाही चालणार? तिनं कैऱ्या आणून दिल्या रानातल्या, त्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ आपण मिटक्या मारत खाल्ली, आणि तिला आपण खड्यासारखं वगळायचं, हा कुठला न्याय? हो, देवाने जिथं माणसात भेद केला नाही तिथं आपण कशापायी करायचा? लकुमाईनं माझ्या बाबतीत रावळात जे सांगितलं ते ध्यानात आहे ना? देवाने जिथं माणसात भेद केला नाहीये तिथं आपण काय करायचा? जो न्याय मला तोच झिपरीला. उमे, दे ग त्यांना भरभरून. आणि सखू, लुगडं नेसून नको जाऊस, नेहमी सारखी जा. हो आजी.